हा ना, हे काय पण ते भांडे बासनं धान्य गिन्य सगळं गेलं का सगळं गेलं काही नाही हा? राहिलं. या रोगाला काहीच नाही राहिलं. जे चिकून पाणी घेतलं त्यांनी ते असंच गेलं. शाळात जातच हे होतं. म्हणजे त्या शाळामध्ये जे काही जेवण आहे ते शाळामध्ये तितकंच आहे, दुसरं काही नाही. आता काही नाही राहिलं. हा? पोते मोते गावाला काढणं झालं नाही काय कधी काय नाही झालं. एवढं आलं, रातचं काय करू? हा रातचं काय करू भाऊ? हे इथलं सगळं पडलं ना समजा पडलं, समजा. आणि ती बी पडायला आलं ते बी. बघा ना, ती फाटली होती. ती बी फाटली समजा. अच्छा पुढे या. थोडं मागं लावा. लई चावतील बरं का. लय चावत्यात लागलं. या हे जे काही घर पाण्याखाली गेलेत या पाण्याखाली गेलेल्या पहिले बडे घरांचा संसार उभा करता यावा याकरता एक फुलाची पाकळी म्हणून समाज भान आणि प्रकाशात्री फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही प्राथमिक स्वरूपामध्ये ही 10,000 रुपयाची मदत आज या आजीला करतोय. आजी आम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी मदत आम्ही या ठिकाणी करतोय. वर्ष केले. हा, 10,000 मदत केली मग. हा आज जी शक्य झाली परत दिवाळीपर्यंत जी काय शक्य होईल ती मदत आम्ही तुम्हाला करण्याचा प्रयत्न करू. खचू नका, हिंमत बाळगा. जे संकट आलंय त्या संकटामध्ये आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत. सरकारपर्यंत पण आम्ही तुमचा विषय पोहोच करू. अशा अनेक कुटुंब या गावामध्ये 70 कुटुंब आहेत की ज्यांची घरं पडलेले आहेत. तर अशा प्रत्येक कुटुंबापर्यंत आपल्याला अशा पद्धतीने मदत पोहोच करायची आहे. आपल्यालाही जर शक्य होत असेल तर आपण आर्थिक स्वरूपामध्ये मदत करू शकता, आपण वस्तूच्या स्वरूपामध्ये मदत करू शकता. आपण या ठिकाणी धान्य असेल किंवा किराणा असेल किंवा मग भांडे बासनं असतील, आपल्याला ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने मदत आपण आमच्यापर्यंत पोहोच केली तरी हरकत नाही. किंवा गावातील नागरिक आहेत ज्ञानेश्वर माऊली सोळंके यांच्यापर्यंत मदत जरी पोहोच केली तरी ती ह्या कुटुंबापर्यंत जाईल. परंतु कोणत्याही पद्धतीने करा, पण या कुटुंबापर्यंत मदत करण्याचं विनम्र आवाहन या व्हिडिओच्या निमित्तानं करतोय. हे घर बघू शकता की सगळं घर या ठिकाणी लॅप झालेलं आहे. हे सगळं पडलंय, पत्र वाहून गेले सगळं. या ठिकाणी त्यांचे सगळे भांडे कुंडे सगळे पाण्याखाली गेले. आज दसऱ्याचा दिवस आहे आणि यांच्या चेहऱ्यावरती आनंद तर सोडाच, परंतु यांच्या चेहऱ्यावरच्या वेदना अत्यंत कठीण आहेत. दिवाळीचे 2 फटाके कमी वाजवा, एखादा ड्रेस कमी घ्या आणि ह्या अशा गरजू आणि निराधार लोकांना मदत करण्यासाठी सगळ्यांनी पुढे या पूरग्रस्तांच्या पाठीशी. जसं सांगली कोल्हापूरला आम्ही सगळा मराठवाडा त्या ठिकाणी गेला होता, रायगड चिपळूणला मराठवाडा गेला होता, तसं आज पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा कोकण असेल किंवा मुंबई पुण्यासारख्या ठिकाणच्या सगळ्यांना मी विनंती करतो की आज आपली या लोकांच्या पाठीमागे उभं राहण्याची आवश्यकता आहे. आणि आपल्याला नम्र आवाहन आहे की यांचे घर उभारणी करण्याकरता ज्याला जे शक्य होईल त्या पद्धतीने मदत करा. जशी शक्य होईल तशी मदत करा. धन्यवाद.